हॅलो स्टुडंट, या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण रिव्हिजन करणार आहोत. लॉ ऑफ मोशन हा जो चॅप्टर होता, या चॅप्टर मध्ये जे वेगवेगळे आपण न्यूमरिकल सॉल्व केले, त्या वेगवेगळ्या न्यूमरिकल्सचे टाइप आणि त्यांची सॉल्विंग मेथड आपण डिस्कस करणार आहोत. त्याचं रिव्हिजन आपल्याला शॉर्ट मध्ये करायचं आहे. सुरुवातीला आपण डिफरंट टाइप्स ऑफ न्यूमरिकल स्टडी करूया. आपण जे काही वेगवेगळे डिफरंट टाइप पाहिलेले आहेत न्यूमरिकलचे, त्याची शॉर्ट मध्ये माहिती घेऊया. या चॅप्टरच्या सुरुवातीला आपण डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट या कॉन्सेप्ट वरचे न्यूमरिकल पाहिलेले आहेत. या न्यूमरिकल्स मध्ये आपल्याला वेगवेगळ्या ऑब्जेक्टची वेगवेगळ्या प्रकारच्या मोशन सांगितलेल्या होत्या आणि त्या मोशनचे आपल्याला डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट फाइंड आउट करायचे होते. तर डिस्प्लेसमेंट कसं फाइंड आउट करायचं, सर्क्युलर पाथ असेल तर डिस्प्लेसमेंट कशी असेल, सर्क्युलर पाथ असेल तर डिस्टन्स काय असेल, या गोष्टीची आपण स्टडी केलेली आहे. जर आपला पाथ सर्क्युलर असेल तर सर्क्युलर पाथ मध्ये डिस्टन्स कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला सर्कम्फरन्सचा वापर करावा लागतो. सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला 2πr हा आहे. 2πr चा वापर करून आपण डिस्टन्स फाइंड आउट करतो. जर एक कंप्लीट राउंड झालेला असेल तर आपला डिस्टन्स हा 2πr असेल आणि जेवढे मल्टिपल राउंड आपण एखाद्या सर्क्युलर पाथचे करू तेवढे डिस्टन्स हा 2πr च्या मल्टिपल मध्ये असेल. आणि सर्क्युलर पाथ मध्ये कोणत्याही दोन पॉइंटला जोडणारी जी कॉर्ड आहे ते कॉर्ड ही डिस्प्लेसमेंट दाखवते. ज्या सर्क्युलर पाथ मध्ये एखाद्या इनिशियल पॉइंट पासून सुरुवात करून हाफ ऑफ द सर्कल कंप्लीट केलेलं आहे, अशा प्रॉब्लेम मध्ये डिस्प्लेसमेंट ही त्या सर्कलच्या डायमीटरला इक्वल असते. ते आपण सॉल्व केलेले न्यूमरिकल्स प्रॅक्टिस करा, त्यामध्ये तुम्हाला ही गोष्ट क्लिअर होऊन जाईल. त्यानंतर आपण स्पीड, व्हेलॉसिटी आणि ऍक्सेलरेशन या फॉर्म्युल्यांवर आधारित न्यूमरिकल पाहिलेत. यामध्ये आपल्याला डायरेक्टली फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करून आन्सर्स फाइंड आउट करायचे होते. याच्यामध्ये आपण ऍक्सेलरेशन पॉझिटिव्ह कधी असतं, निगेटिव्ह कधी असतं, या झिरो कधी असतं, या गोष्टी शिकलो. त्यानंतर आपण लॉ ऑफ मोशन वर बेस्ड न्यूमरिकल पाहिले. आपल्याकडे 3 लॉ ऑफ मोशन आहेत. हे तिन्ही लॉ वेगवेगळ्या एंटिटीज मधलं रिलेशनशिप दाखवतात. या तिन्ही लॉचा वापर करून आपल्याला इनिशियल व्हेलॉसिटी, फायनल व्हेलॉसिटी, त्याच्यानंतर ऍक्सेलरेशन, डिस्प्लेसमेंट या एंटिटीज फाइंड आउट करता येतात. त्याच्यानंतर आपण ऍक्टिव्हिटी बेस्ड न्यूमरिकल पाहिले, ज्यामध्ये एखादा ऑब्जेक्ट काहीतरी ऍक्टिव्हिटी करतोय असं आपल्याला दाखवलेलं असतं आणि त्या ऍक्टिव्हिटी वरनं त्या मोशनची स्टडी आपल्याला करावी लागते आणि त्या मोशनची डिस्प्लेसमेंट विचारलेली असेल तर डिस्प्लेसमेंट, स्पीड विचारलेली असेल तर स्पीड, डायरेक्शन विचारलेली असेल तर डायरेक्शन, या गोष्टी आपल्याला फाइंड आउट कराव्या लागतात. त्याच्यानंतर आपण ग्राफ वरचे न्यूमरिकल पाहिले. वेगवेगळ्या प्रकारचे ग्राफ कायनेमॅटिक्स मध्ये प्रेझेंट आहेत. डिस्टन्स टाइम ग्राफ आहे, व्हेलॉसिटी टाइम ग्राफ आहे, स्पीड टाइम ग्राफ आहे. मग ग्राफवर आधारित आपल्याला काही क्वेश्चन्स दिलेले असतात, त्याचे सोल्युशन फाइंड आउट करण्यासाठी आपण या प्रकारचे न्यूमरिकल पाहिले होते. त्यानंतर आपण शेवटी लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम वर आधारित काही न्यूमरिकल्स पाहिलेले आहेत. तर हे झालं डिफरंट टाइप्सचं इंट्रोडक्शन. आता आपण जाऊया न्यूमरिकल एखादा आपल्या डोळ्यासमोर आल्याच्या नंतर त्याला सॉल्व करण्याची मेथड कशी असली पाहिजे. जर आपल्याला थेरी एक्झाम साठी न्यूमरिकल विचारला असेल तर आपली मेथड वेगळी असेल. जर आपल्याला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम साठी न्यूमरिकल विचारला असेल तर आपली मेथड वेगळी असेल. थेरी एक्झाम साठी आपण लेंथी मेथड अप्लाय करणार आहोत. कॉम्पिटिटिव्ह एक्झाम साठी आपल्याला शॉर्ट मध्ये न्यूमरिकल फाइंड आउट करण्यासाठी प्रॅक्टिस करायची आहे.
थेरी एक्झाम मध्ये न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना आपण काय केलं पाहिजे? सुरुवातीला आपण तो दिलेला न्यूमेरिकल दिलेला प्रॉब्लेम अनालाइज केला पाहिजे. अनालिसिस मध्ये आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? मोशन काय आहे? कशा प्रकारची मोशन आहे? डायरेक्शन काय आहे? या सगळ्या गोष्टींचा अभ्यास अनालिसिस मध्ये आपण करतो. त्याच्यानंतर सेकंड स्टेप मध्ये आपल्याला गिव्हन फाइंड आउट करायचं असतं. आपण अनालिसिस केल्याच्या नंतर आपल्याला गिव्हन मिळतं. क्वेश्चन मध्ये काय गिव्हन आहे हे आपल्याला कळतं. त्यासाठी मी तुम्हाला सांगितलं होतं की पहिल्या स्टेप मध्ये पूर्ण क्वेश्चन एकत्र वाचून घ्यायचा आणि सेकंड स्टेपला गिव्हन लिहून घेण्यासाठी लाईन बाय लाईन क्वेश्चन वाचायला सुरुवात करायचं आणि प्रत्येक लाईन मध्ये जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती इन्फॉर्मेशन गिव्हन मध्ये आपण लिहून घ्यायची. सो सेकंड स्टेप इज एक्स्ट्रॅक्टिंग गिव्हन इन्फॉर्मेशन फ्रॉम अनालिसिस ऑफ प्रॉब्लेम. थर्ड स्टेप मध्ये आपल्याला काय करायचंय? टू फाइंड लिहायचंय. जी एंटिटी आपल्याला फाइंड आउट करायची ती एंटिटी आपल्याला लिहून घ्यायची. हे झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं? आता फोर्थ स्टेप कडे यायचंय आणि फोर्थ स्टेप मध्ये आपल्याला दिलेलं न्यूमेरिकल सॉल्व्ह करण्यासाठी लागणारं लॉजिक अप्लाय करायचं आहे. हे लॉजिक काय असेल? तर आपल्याकडे वेगवेगळे टाईप आहेत, त्यानुसार वेगवेगळे आपण लॉजिक लावू शकतो. डिस्टन्स डिस्प्लेसमेंट वरचे प्रॉब्लेम असतील तर डिस्टन्स डिस्प्लेसमेंटचे फॉर्म्युले त्या ठिकाणी आपल्याला लावावे लागतात. डिस्टन्स कसा आहे, टोटल पाथ काय आहे हा आपल्याला बघावा लागतो. मग प्रत्येक पाथची आपल्याला लेंथ ऍड करावी लागते, त्यावेळेस आपल्याला डिस्टन्स मिळतो. डिस्प्लेसमेंट जर विचारले असेल तर डिस्प्लेसमेंट फाइंड आउट करण्यासाठी आपण काय करणार? डिस्प्लेसमेंट म्हणजे आपल्याला माहिती आहे मिनिमम डिस्टन्स बिटवीन फायनल पॉइंट अँड इनिशियल पॉइंट along a straight line in a one direction. मग आपण बघणार लॉजिक लावणार त्या ठिकाणी की डिस्प्लेसमेंट आहे म्हणजे इनिशियल पॉइंटला आणि फायनल पॉइंटला जोडणारी स्ट्रेट लाईन असली पाहिजे, एकाच डायरेक्शन मध्ये असली पाहिजे आणि तो मिनिमम डिस्टन्स असला पाहिजे. मग या ज्या ठिकाणी कंडिशन मॅच होतात त्या व्हॅल्यूला आपण डिस्प्लेसमेंट डिक्लेअर करू शकतो. स्पीड व्हेलॉसिटी ऍक्सेलरेशन वरचे जर क्वेश्चन असतील तर आपल्या गिव्हन मध्ये डिस्टन्स डिस्प्लेसमेंट दिलेला असतो, टाइम दिलेला असतो. या व्हॅल्यूज आपण फॉर्म्युल्यामध्ये पुट करायच्यात आणि रिक्वायर्ड आपल्याला व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्यात. स्पीड व्हेलॉसिटी आणि ऍक्सेलरेशन वरच्या गणितांमध्ये तुम्हाला डायरेक्टली स्पीड व्हेलॉसिटी किंवा ऍक्सेलरेशन फाइंड आउट करायला सांगितलेलं असेल किंवा स्पीड दिलेली असेल, टाइम दिलेला असेल आणि डिस्टन्स किंवा डिस्प्लेसमेंट फाइंड आउट करायला सांगितलेलं असेल किंवा स्पीड आणि डिस्प्लेसमेंट किंवा डिस्प्लेसमेंटची इन्फॉर्मेशन दिलेली असेल आणि टाइम तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितलेलं असेल तर अशा प्रकारे गणित तुम्ही त्या ठिकाणी सॉल्व्ह करू शकता. त्याच्यानंतर लॉ ऑफ मोशन मध्ये तुम्हाला लॉज ऑफ मोशनचा वापर करायचा आहे. आपल्याला मोस्टली प्रॅक्टिस करायची लॉज ऑफ मोशनचा वापर करून न्यूमेरिकल सॉल्व्ह करण्याची. आणि त्यावेळेस मग कोणता लॉ वापरला पाहिजे हे आपण कसं ठरवणार? त्यासाठी आपण काय करत असतो? दिलेली गिव्हन इन्फॉर्मेशन आणि आपण टू फाइंड मध्ये जी लिहिलेली एंटिटी आहे या सगळ्या एंटिटीला आपण बघतो आणि या सगळ्या एंटिटीला रिलेट करणारं आपल्याकडे कोणतं इक्वेशन आहे हे आपण फाइंड आउट करतो. यासाठी आपल्याला तिन्ही इक्वेशन पाठ असणं गरजेचे आहे. मग कोणतं इक्वेशन आपण लावू शकतो हे आपल्याला कळाल्याच्या नंतर ते इक्वेशन आपण लिहायचं आणि त्यानंतर आपण कॅल्क्युलेशन्स करायचे. ऍक्टिव्हिटी बेस्ड प्रॉब्लेम मध्ये आपल्याला मग काय विचारलेलं आहे ते बघावं लागतं. डिस्टन्स विचारलाय का, डिस्प्लेसमेंट विचारली आहे का, व्हेलॉसिटी फाइंड आउट करायची आहे का, डायरेक्शन फाइंड आउट करायची आहे का, ऍक्सलरेशन फाइंड आउट करायचं आहे का आणि त्यानुसार मग आपल्याला ते फॉर्म्युलेज त्या ठिकाणी लावावे लागतात. ग्राफ मध्ये आपल्याला ग्राफने स्टडी करावा लागतो. एक्स ऍक्सिस वर काय दिलेलं आहे, वाय ऍक्सिस वर काय दिलेलं आहे आपल्याला बघावं लागतं आणि मग मोशन आपल्याला ग्राफ वर दिलेली असते ती मोशन आपल्याला नीट स्टडी करावी लागते.
त्याच्यानंतर लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम मध्ये आपल्याला माहिती आहे टोटल इनिशियल मोमेंटम आणि टोटल फायनल मोमेंटम हे कोलिजन झाल्याच्या नंतर इक्वल असले पाहिजे. हे लॉजिक आपण त्या ठिकाणी अप्लाय करणार आहोत. मग आपल्याला एकदा लॉजिक कळालं, सोल्युशन कसं काढायचं, त्यानंतर आपण कॅल्क्युलेशन करतो. कॅल्क्युलेशन्स तुमचे मॅक्झिमम व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करा. तुमचे मल्टिप्लिकेशन मध्ये डिव्हिजन मध्ये चुका होणार नाहीत याची काळजी घ्या. आणि मग कॅल्क्युलेशन केल्याच्या नंतर आपल्याला फायनली सोल्युशन मिळतं. ते सोल्युशन आपण लिहू शकतो. हे झालं थेरी एक्झाम मध्ये सॉल्व्ह करण्याची मेथड. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम साठी जर आपण विचार करत असू तर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम साठी आपल्याला वेळ कमी असतो आणि कमी वेळेमध्ये आपल्याला जास्तीत जास्त काम करायचं असतं. त्यावेळेस ज्या पहिल्या 3 स्टेप मी सांगितल्या, अनालिसिस, एक्सट्रॅक्शन आणि टू फाइंड, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माइंड मध्ये कराव्या लागतात. आपल्याला प्रॉब्लेमचा अनालिसिस हा माइंड मध्ये करायचा आहे. जास्तीत जास्त आपल्याला लिहायची गरज नाही पडली पाहिजे. या गोष्टीचा आपल्याला विचार करायला पाहिजे. या गोष्टीची आपण प्रॅक्टिस केली पाहिजे. आपल्याला फक्त कॅल्क्युलेशन्स हे कागदावर करावे लागतील. इतक्या आपल्याला फास्ट न्यूमेरिकल सॉल्व्ह करता यायला पाहिजेत. याची प्रॅक्टिस करणं आपल्याला गरजेचं आहे. प्रॉब्लेम अनालिसिस झाल्यानंतर आपण लॉजिक फाइंड आउट करायचं की आपण त्याच्यावर काय लॉजिक लावणार आहे. जो आपल्याला फॉर्म्युला मिळत असेल लावण्यासाठी तो फॉर्म्युला पटकन लिहून घ्यायचा. फॉर्म्युला जर खूप सोपा असेल आणि तुम्हाला प्रॅक्टिसने कॅल्क्युलेशन सुद्धा तुम्ही माइंड मध्ये करू शकाल. तिथपर्यंत आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. जोपर्यंत आपल्याला माइंड मध्ये कॅल्क्युलेशन्स करता येत नाहीत तोपर्यंत आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम साठी. आणि मग कॅल्क्युलेशन्स केल्याच्या नंतर आपल्याला सोल्युशन मिळतं. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये आपल्याला एमसीक्यू विचारलेले असतात. मग करेक्ट सोल्युशन त्या ठिकाणी आपण त्या करेक्ट सोल्युशनला आपण टिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त काम करण्याची प्रॅक्टिस केली पाहिजे. प्रॉब्लेमचा अनालिसिस, त्याच्यानंतर प्रॉब्लेमचा साठी लागणारा फॉर्म्युला, कॅल्क्युलेशन्स, ह्या गोष्टी जास्तीत जास्त तुम्ही माइंड मध्ये करण्याचा प्रयत्न करा. सुरुवातीला एक एक स्टेप तुम्ही माइंड मध्ये करा. अनालिसिस जर तुमचा होत असेल माइंड मध्ये, तुम्ही कॅल्क्युलेशन्स कागदावर करायला लागा. त्याच्यानंतर हळूहळू प्रॅक्टिस करा कॅल्क्युलेशन सुद्धा माइंड मध्ये करण्याची. आणि अशा प्रकारे प्रॅक्टिस केल्याच्या नंतर तुम्हाला त्या गोष्टीची सवय होऊन जाईल. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम साठी आपल्याला गिव्हन, टू फाइंड हे लिहित बसण्याची गरज नाही. आपण डायरेक्टली आन्सर फाइंड आउट करू शकतो. थेरी एक्झाम मध्ये तुम्हाला स्टेप वाईज मार्क्स असतात, त्यामुळे आपण स्टेप वाईज त्या ठिकाणी न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचा आहे. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये आपल्याला आन्सर फाइंड आउट करण्याची गरज असते. सो आपण बाकीच्या स्टेप माइंड मध्ये केल्या तरी चालतात. त्या ठिकाणी आपल्याला गिव्हन लिहित बसायचं नाहीये किंवा टू फाइंड वगैरे आपल्याला लिहित बसायचं नाहीये. आपल्याला जास्तीत जास्त गोष्टी डोक्यामध्ये करायच्या आहेत. त्यानंतर सुरुवातीला आपण एक फॉर्म्युलाची शीट लिहून घेतली होती. ती फॉर्म्युलाची शीट मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवतोय. ती एकदा शॉर्ट मध्ये आपण समजावून घेऊ. या ठिकाणी सुरुवातीला डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटच्या डेफिनेशन दिलेल्या आहेत. डिस्टन्स इज टोटल लेंथ ऑफ ऍक्च्युअल पाथ ट्रॅव्हल्ड बाय अन ऑब्जेक्ट इरेस्पेक्टिव्ह ऑफ डायरेक्शन. इनिशियल पॉइंट आणि फायनल पॉइंटच्या मध्ये त्या एखाद्या ऑब्जेक्टने जो काही पाथ ट्रॅव्हल केलेला आहे तो कोणत्याही डायरेक्शन मध्ये जरी ट्रॅव्हल केलेला असला तरी त्या प्रत्येक पाथची आपल्याला लेंथ ऍड करायची आणि टोटल लेंथ फाइंड आउट करायची. तिला आपण डिस्टन्स म्हणणार. डिस्प्लेसमेंट फाइंड आउट करण्यासाठी इनिशियल पॉइंट आणि फायनल पॉइंटच्या मधला मिनिमम डिस्टन्स असला पाहिजे, स्ट्रेट लाईन वर असला पाहिजे आणि वन डायरेक्शन मध्ये असला पाहिजे. या तिन्ही कंडिशन ज्या ठिकाणी मीट होतात त्या व्हॅल्यूला आपण डिस्प्लेसमेंट म्हणणार. स्पीडचा फॉर्म्युला येत असतो डिस्टन्स डिवायडेड बाय टाइम. ऍव्हरेज स्पीडचा फॉर्म्युला आहे टोटल डिस्टन्स डिवायडेड बाय टोटल टाइम. ऍव्हरेज स्पीड कॅल्क्युलेट करताना हाच फॉर्म्युला आपल्याला लिहायचा आहे. ऍव्हरेज स्पीड कॅल्क्युलेट करण्यासाठी कधीही दिलेल्या स्पीडचं ऍडिशन करून डिवायडेड बाय
नंबर ऑफ स्पीड अशा प्रकारे ॲव्हरेज स्पीड कॅल्क्युलेट करायची नाही, तर आपल्याला ॲव्हरेज स्पीड साठी दिलेला फॉर्म्युला यूज करायचा आहे. व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टाइम. ॲव्हरेज व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे टोटल डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टोटल टाइम. ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला आहे फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी डिवायडेड बाय टाइम which is equal to v minus u upon t. जर ऑब्जेक्ट मध्ये आपल्याला जर सांगितलं असेल की एखाद्या मोशन मध्ये व्हेलॉसिटी इन्क्रीज होतीये, तर ऍक्सेलरेशन पॉझिटिव्ह मिळतं. जर व्हेलॉसिटी डिक्रीज होत असेल तर ऍक्सेलरेशन निगेटिव्ह मिळतं. त्यानंतर आपल्याकडे तीन इक्वेशन ऑफ मोशन आहेत. v is equal to u plus at, s is equal to ut plus half at square and v square is equal to u square plus 2as. यामध्ये u हे इनिशियल व्हेलॉसिटी आहे, v फायनल व्हेलॉसिटी आहे, e ऍक्सेलरेशन आहे, t टाइम आहे आणि s डिस्प्लेसमेंट किंवा डिस्टन्स आहे. त्यानंतर आपण काही स्पेशल फॉर्म्युले या सिंपल फॉर्म्युल्यांवरून आपण काढले होते. मागच्या स्लाइड मध्ये आपण जे फॉर्म्युले स्टडी केलो त्याच फॉर्म्युल्यांवरून आपण काही स्पेशल फॉर्म्युले डायरेक्टली काढले होते. सेकंड इक्वेशन ऑफ मोशन वरनं आपल्याला डिस्प्लेसमेंट किंवा डिस्टन्स साठी, टाइम साठी आणि ऍक्सेलरेशन साठी एक डायरेक्ट फॉर्म्युला मिळतो. परंतु या ठिकाणी कंडिशन आहे, जर आपल्याला क्वेश्चन मध्ये ऑब्जेक्टची इनिशियल व्हेलॉसिटी 0 दिलेली असेल तर आपण डायरेक्टली डिस्प्लेसमेंट साठी, डिस्टन्स साठी, त्याच्यानंतर टाइम साठी आणि ऍक्सेलरेशन साठी हे फॉर्म्युले ठेवू शकतो. हे फॉर्म्युले कसे फाइंड आउट केलेले आहेत मी? हे फॉर्म्युले फाइंड आउट करण्यासाठी इनिशियल व्हेलॉसिटी u इज इक्वल टू 0 हे मी लॉ ऑफ मोशन मधल्या सेकंड इक्वेशन मध्ये पुट केलेलं आहे. ते तुम्ही जरी पुट करून बघितलात तर तुम्हाला डिस्प्लेसमेंट साठी, टाइम साठी आणि ऍक्सेलरेशन साठी हे फॉर्म्युले मिळतात. तर याचा वापर करून आपण सोल्युशन सुद्धा फाइंड आउट केलेले आहेत. असाइनमेंट आपण ज्यावेळेस घेतली होती त्यावेळेस मी तुम्हाला समजावून सुद्धा सांगितलेलं आहे. न्यूमेरिकल प्रॅक्टिसच्या पार्ट 1 मध्ये किंवा पार्ट 2 मध्ये हे तुम्हाला हे मिळून जाईल. त्याच्यानंतर ऍव्हरेज स्पीडचा एक आपण स्पेशल फॉर्म्युला बघितला होता. जर आपल्याला एखाद्या क्वेश्चन मध्ये डिस्प्लेसमेंट किंवा टाइम दिलेला नसेल आणि फक्त आपल्याला स्पीड जर दिलेल्या असतील तर अशा प्रकारच्या प्रॉब्लेम मध्ये ऍव्हरेज स्पीड फाइंड आउट करण्यासाठी आपण हा फॉर्म्युला वापरायचा आहे 2xy डिवायडेड बाय x plus y, where x is initial speed and y is final speed. अशा प्रकारच्या क्वेश्चन मध्ये आपल्याला सांगितलेलं असतं की ते ऑब्जेक्टने मोशन मध्ये असताना हाफ डिस्टन्स हा इनिशियल स्पीडने ट्रॅव्हल केलेला असतो आणि रिमेनिंग हाफ डिस्टन्स हा फायनल स्पीडने ट्रॅव्हल केलेला असतो. तर अशा प्रकारच्या न्यूमेरिकल मध्ये हा फॉर्म्युला आपण डायरेक्ट वापरू शकतो. याचा वापर करून सुद्धा आपण क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत. त्याचे सुद्धा व्हिडिओ लेक्चर तुम्हाला अवेलेबल आहेत, तुम्ही ते बघू शकता. त्यानंतर लॉ ऑफ मोशन मधल्या थर्ड इक्वेशन वरनं आपल्याला एक डिस्टन्सचा फॉर्म्युला मिळतो. s is equal to v square minus u square divided by 2a. हाँ सर, हाँ सर. यानंतर आपण ऍक्टिव्हिटी बेस्ड प्रॉब्लेम कडे जाताना पुन्हा एकदा डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स रिवाइज केले होते ते आपण बघूया. तर डिस्प्लेसमेंटची डेफिनेशन आता सगळ्यालाच माहिती झालेली आहे. तर डिस्प्लेसमेंट जी आहे ती वेक्टर क्वांटिटी असते आणि वेक्टर क्वांटिटी असल्यामुळे डिस्प्लेसमेंटला एक्सप्रेस करायला आपल्याला मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्ही सुद्धा लागत असतं. एखाद्या ऑब्जेक्टची डिस्प्लेसमेंट ज्यावेळेस आपण फाइंड आउट करत असतो त्यावेळेस आपण फायनल पॉइंटची पोझिशन मायनस इनिशियल पॉइंटची पोझिशन अशा प्रकारे डिस्प्लेसमेंट फाइंड आउट करू शकतो. डिस्प्लेसमेंट ही वेक्टर क्वांटिटी असल्यामुळे
ती पॉझिटिव्ह सुद्धा असू शकते, निगेटिव्ह सुद्धा असू शकते. डिस्प्लेसमेंट जर निगेटिव्ह कुठे आपल्याला येत असेल किंवा कुठे आपल्याला निगेटिव्ह दिलेली असेल तर त्या ठिकाणी डायरेक्शन अपोजिट आहे असं आपण म्हणू शकतो. एखाद्या डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन ही अपोजिट डायरेक्शन आहे हे दाखवण्यासाठी आपण निगेटिव्ह साइनचा वापर करतो. डिस्टन्स हा डिस्टन्स जी आहे ती ऍक्च्युअल पाथची टोटल लेंथ आहे. सगळ्या पाथच्या लेंथची ती ऍडिशन आहे. डिस्टन्स ही स्केलर क्वांटिटी आहे आणि स्केलर क्वांटिटी असल्यामुळे डिस्टन्स एक्सप्रेस करायला फक्त मॅग्निट्यूडची गरज लागते आणि डिस्टन्स हा नेहमी पॉझिटिव्ह असतो. डिस्टन्स कधीही निगेटिव्ह नसेल. त्यानंतर आपण गेलो होतो की ऍक्टिव्हिटी बेस्ड प्रॉब्लेम मध्ये डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन कशी ठरवायची या पॉइंट कडे आपण गेलो होतो. तर या पॉइंट कडे जाताना आपण पाहिलं होतं की डिस्प्लेसमेंटची जी डायरेक्शन आहे ती आपल्या पॉइंट ऑफ रेफरन्स वर डिपेंडंट असते. पॉइंट ऑफ रेफरन्स म्हणजे आपला एखाद्या मोशन कडे बघण्याचा नजरिया असतो. यासाठी आपण एक एक्झाम्पल घेतलं होतं आणि पॉइंट ऑफ रेफरन्स द्वारे डिस्प्लेसमेंट पॉझिटिव्ह कशी असेल आणि डिस्प्लेसमेंट निगेटिव्ह कशी असेल हे समजावून घेतलं होतं. हे एक्झाम्पल आपण पुन्हा बघू. यामध्ये आपल्याला दाखवलेलं आहे की प्रद्युम्न हा ईस्ट डायरेक्शन मध्ये थांबलेला आहे आणि वेस्ट डायरेक्शन कडून सुजय हा प्रद्युम्नाच्या डायरेक्शन मध्ये पळत पळत येतोय. प्रद्युम्न इकडून बघत असताना प्रद्युम्नाच्या पॉइंट ऑफ रेफरन्सने त्याला असं दिसेल की सुजय हा प्रद्युम्नाच्या डायरेक्शन मध्ये पळत पळत येतोय. सुजय हा प्रद्युम्नाच्या डायरेक्शन मध्ये येत असल्यामुळे ती जी डिस्प्लेसमेंट आहे त्याला प्रद्युम्न पॉझिटिव्ह कन्सिडर करणार आहे, कारण ती डिस्प्लेसमेंट ही प्रद्युम्नाच्याच डायरेक्शन मध्ये होत आहे. आपल्या पॉइंट ऑफ रेफरन्सच्या डायरेक्शन मध्ये जर डिस्प्लेसमेंट होत असेल तर तिला आपण पॉझिटिव्ह कन्सिडर करतो. आपण जो पॉइंट ऑफ रेफरन्स नोट केलेला आहे त्याच डायरेक्शन मध्ये जर डिस्प्लेसमेंट होत असेल तर तिला आपण पॉझिटिव्ह कन्सिडर करतो. आणि सेकंड केस मध्ये आपल्याला असं दिसतं की प्रद्युम्नला असं दिसतंय की प्रद्युम्नापासून दूर प्रद्युम्नच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये सुजय हा पळत आहे. सुजय हा ईस्ट कडून वेस्ट कडे जाताना आपल्याला दिसतोय आणि प्रद्युम्नला या केस मध्ये असं दिसतं त्याच्या पॉइंट ऑफ रेफरन्सच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये सुजय जातोय आणि ही अपोजिट डायरेक्शन मधली डिस्प्लेसमेंट दाखवण्यासाठी आपण निगेटिव्ह साइन लावत असतो. मग डिस्प्लेसमेंट मधलं निगेटिव्ह साइन हे अपोजिट डायरेक्शन दाखवत असतं. हे आपण रिअल लाईफ मध्ये अशा प्रकारे आपण बघतो. जी डिस्प्लेसमेंट आपल्या दिशेने होतीये तिला आपण पॉझिटिव्ह म्हणतो, जी डिस्प्लेसमेंट आपल्या विरुद्ध दिशेमध्ये होती तिला आपण निगेटिव्ह म्हणतो. त्यानंतर आपण पाहिलं होतं की न्यूमरिकल मध्ये जर डिस्प्लेसमेंट असेल तर त्याची डायरेक्शन कशी आपण फाइंड आउट करायची, कोणत्या डायरेक्शनला कोणत्या डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन पॉझिटिव्ह कन्सिडर करायची, कोणती डायरेक्शन निगेटिव्ह कन्सिडर करायची हे आपण पाहिलं होतं. मग अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी दोन वेगवेगळे लॉजिक लागतील. एक तर आपल्याला क्वेश्चन मध्ये सांगितलेलं असेल, डायरेक्शन आपल्याला क्वेश्चन मध्ये मेन्शन केलेली असेल किंवा क्वेश्चन मध्ये डायरेक्शन मेन्शन केलेली नसेल. ज्या क्वेश्चन मध्ये डायरेक्शन मेन्शन केलेली आहे, मोशन कोणत्या डायरेक्शन मध्ये होतीये हे सांगितलेलं आहे, अशा क्वेश्चन मध्ये त्या ऑब्जेक्टचा जो डेस्टिनेशन पॉइंट असतो त्या डेस्टिनेशन पॉइंटची डायरेक्शन आपल्याला पॉझिटिव्ह कन्सिडर करायची असते. मोशन कंप्लीट झाल्याच्या नंतर तो ऑब्जेक्ट फायनल पॉइंटला पोहोचला असेल, म्हणजे डेस्टिनेशन पॉइंटला पोहोचला असेल आणि ती जी डायरेक्शन आहे
ती आपण पॉझिटिव्ह कन्सिडर करणार आहोत. आणि ज्या क्वेश्चन मध्ये आपल्याला डायरेक्शन काय आहे हे दिलेलंच नाहीये, त्या मोशनची डायरेक्शन आपल्याला जर दिलेली नसेल तर आपण युनिव्हर्सली ईस्ट डायरेक्शन पॉझिटिव्ह कन्सिडर करत असतो. लेफ्ट राईट जर दिलेलं असेल तर राईट डायरेक्शन आपण पॉझिटिव्ह कन्सिडर करत असतो. नॉर्थ साऊथ जर दिलेलं असेल तर नॉर्थ डायरेक्शन आपण अज्युम करून चालतो पॉझिटिव्ह आहे. मग जी डिस्प्लेसमेंट पॉझिटिव्ह डायरेक्शन मध्ये असेल तिला आपण पॉझिटिव्ह मॅग्निट्यूड मध्ये लिहितो. जी डिस्प्लेसमेंट निगेटिव्ह डायरेक्शन मध्ये असते तिला आपण निगेटिव्ह लिहितो. या ठिकाणी जे निगेटिव्ह आहे ते निगेटिव्ह काय इंडिकेट करताय की डिस्प्लेसमेंट ही अपोजिट डायरेक्शन मध्ये होतीये. आपण जी डायरेक्शन पॉझिटिव्ह कन्सिडर केलेली आहे त्या डायरेक्शनच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये आपली डिस्प्लेसमेंट होती. ज्या डायरेक्शनला आपण पॉझिटिव्ह कन्सिडर करणार तिची अपोजिट डायरेक्शन म्हणजे निगेटिव्ह असेल. सो निगेटिव्ह डायरेक्शन मधली डिस्प्लेसमेंट ही आपण निगेटिव्ह लिहायची असते. मग या दोन डायरेक्शन मध्ये वेगवेगळ्या डायरेक्शन मध्ये फरक करण्यासाठी आपल्याला एक पॉइंट दिलेला असतो ज्याला आपण पॉइंट ऑफ डिस्टिंग्विश म्हणतो. मग प्रत्येक क्वेश्चन मध्ये हा पॉइंट आपल्याला दिलेला असेल ज्याला ओरिजिन असं आपण म्हणत असतो. मग या ओरिजिन कडून एक साइड पॉझिटिव्ह आपण कन्सिडर केलेली असेल तर ओरिजिन कडून दुसरी साइड हे निगेटिव्ह असेल. पॉझिटिव्ह डायरेक्शन मधली डिस्प्लेसमेंट पॉझिटिव्ह लिहायची, निगेटिव्ह साइडला जर डिस्प्लेसमेंट होत असेल तर ती आपण निगेटिव्ह लिहायची असते. तर अशा प्रकारे आपण न्यूमेरिकल मध्ये डायरेक्शन फाइंड आउट करतो आणि त्या अनुषंगाने आपण सोल्युशन फाइंड आउट करत असतो. त्यानंतर आपण येऊया ग्राफ बेस्ड प्रॉब्लेम कडे. ग्राफ बेस्ड प्रॉब्लेम मध्ये आपल्याला वेगवेगळे ग्राफ दिलेले असतात. डिस्टन्स टाइम ग्राफ असेल, व्हेलॉसिटी टाइम ग्राफ असेल, स्पीड टाइम ग्राफ असेल, असे वेगवेगळे ग्राफ आपल्याला दिलेले असतात आणि त्या ग्राफवर बेस्ड काही क्वेश्चन आपल्याला दिलेले असतात. ग्राफवर बेस्ड क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे हे आपण आपल्या न्यूमेरिकलच्या प्रॅक्टिस मध्ये पाहिलेलं आहे. एक्स ऍक्सिस वर काय आहे, वाय ऍक्सिस वर काय आहे हे आपल्याला आधी अनालाइज करावं लागतं. मग आपल्याला जी दिलेली मोशन आहे ती एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस या दोन्ही ऍक्सिसला जर आपण बघितलं तर कशा प्रकारे चेंज होतीये याचं आपल्याला अनालिसिस करावं लागतं. जर समजा आपण एक्झाम्पल घेऊ तर डिस्टन्स टाइम ग्राफ दिलेला असेल तर जसा जसा टाइम मध्ये चेंज होतोय, जसा जसा एक्स ऍक्सिस वर दिलेल्या एंटिटी मध्ये चेंज होत असेल त्या प्रकारे वाय ऍक्सिस वर जी एंटिटी आहे तिच्यामध्ये कशा प्रकारे चेंज होतो हे आपल्याला स्टडी करावं लागतं. डिस्टन्स टाइम ग्राफ मध्ये टाइम हा एक्स ऍक्सिस वर असतो, डिस्टन्स वाय ऍक्सिस वर असतो, आपल्याला मोशनचा ग्राफ दिलेला असतो. मग तो ग्राफ जसा जसा टाइम मध्ये चेंज होतोय तसा तसा डिस्टन्स मध्ये कसा चेंज होतोय, डिस्टन्स वाढतोय का, कमी होतोय का, कॉन्स्टंट आहे का हे आपल्याला बघावं लागतं आणि त्यावरनं मग आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी कळतात. जर टाइम सोबत डिस्टन्स कॉन्स्टंट असेल तर मग आपल्याला कळतं की तो ऑब्जेक्ट रेस्टला आहे. टाइम आणि डिस्टन्स कसे चेंज होत आहेत याच्यावरनं आपल्याला स्पीड जास्त होते का, स्पीड कमी होते का, स्पीड कॉन्स्टंट आहे का हे आपल्याला कळू शकतं. मग ग्राफ बेस्ड प्रॉब्लेम मध्ये आपल्याला वेगवेगळे क्वेश्चन विचारलेले असतील. आपल्याला टाइम बद्दल क्वेश्चन असतील, डिस्टन्स बद्दल क्वेश्चन असतील, व्हेलॉसिटी बद्दल क्वेश्चन असतील, त्याच्यानंतर ऍक्सलरेशन बद्दल सुद्धा क्वेश्चन आपल्याला येऊ शकतात. तर त्यासाठी ग्राफ व्यवस्थित स्टडी करायचा आणि मग दिलेल्या क्वेश्चनचे आन्सर द्यायचे. सगळे आन्सर हे ग्राफ मध्येच दिलेले असतात. तुम्हाला फक्त कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत. ऍप्रोप्रिएट कॅल्क्युलेशन्स तुम्हाला करता आले पाहिजेत. त्यासाठी थोडीशी व्यवस्थित प्रॅक्टिस करा. त्यानंतर आपण आलो होतो लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम वर बेस्ड क्वेश्चन्स कडे.
शेवटच्या आजच्या लेक्चर मध्ये आपण लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम हा पार्ट आपण पुन्हा एकदा पाहिला होता. आपण त्याच्या शॉर्ट मध्ये एकदा रिव्हिजन करू. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम काय आहे? लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम आपल्याला सांगतो की दोन ऑब्जेक्टचं कोलिजन झाल्यानंतर टोटल इनिशियल मोमेंटम हे टोटल फायनल मोमेंटमला इक्वल असतं. When two objects collide with each other, the total momentum before collision is equal to total momentum after collision. कोलिजन होण्याच्या अगोदर जे मोमेंटम असतं त्याला आपण टोटल इनिशियल मोमेंटम म्हणतो. कोलिजन झाल्यानंतर जे मोमेंटम आपल्याला मिळतं व्हेलॉसिटी मध्ये चेंज झाल्यामुळे ते टोटल फायनल मोमेंटम आपण म्हणतो. आणि कोलिजनच्या नंतर हे टोटल इनिशियल मोमेंटम आणि टोटल फायनल मोमेंटम दोन्ही इक्वल असतात. मग इक्वल असण्यासाठी काय होत असतं? तर या ठिकाणी मोमेंटम हे रिडिस्ट्रीब्यूट होतं. ज्यावेळेस दोन ऑब्जेक्ट एकमेकांवर कोलाइड होताना ते एकमेकांवर फोर्स लावतात आणि एक्सटर्नल फोर्स मुळे त्यांच्या व्हेलॉसिटी मध्ये चेंज होतो. सुरुवातीला जर ते रेस्ट मध्ये असतील आणि त्यांचं जर कोलिजन होत असेल त्यांच्यानंतर रेस्ट पासून त्यांची व्हेलॉसिटी वाढेल, व्हेलॉसिटी चेंज होईल. सुरुवातीला जर ते एखाद्या स्पेसिफिक व्हेलॉसिटीने येत असतील आणि एखाद्या स्पेसिफिक व्हेलॉसिटीने येऊन जर ते कोलाइड होत असतील तर त्याही व्हेलॉसिटी मध्ये आपल्याला चेंज झालेलं बघायला मिळेल. पण कोलिजन झाल्याच्या नंतर ज्या व्हेलॉसिटीज तयार होतात त्या दोन्ही ऑब्जेक्ट मध्ये अशा प्रकारे तयार होतात की जर आपण त्यांना ऍड केलं तर ऍडिशन झाल्याच्या नंतर जे आपल्याला टोटल फायनल मोमेंटम मिळणार आहे हे टोटल इनिशियल मोमेंटमला इक्वल असतं. त्यावेळेस एखाद्याची इंडिव्हिज्युअल व्हेलॉसिटी कमी होईल, एखाद्याची इंडिव्हिज्युअल व्हेलॉसिटी इन्क्रीज होईल, एखाद्याची इंडिव्हिज्युअल व्हेलॉसिटी डिक्रीज होईल. परंतु कोलिजन झाल्याच्या नंतर ह्या इन्क्रीज डिक्रीज झालेल्या जर सगळ्या व्हेलॉसिटीज आपण ऍड केल्या तर टोटल फायनल मोमेंटम हे टोटल इनिशियल मोमेंटमला इक्वल येत असतं. आणि यासाठी हा लॉ आपल्याला दिलेला आहे. हा लॉ आपण व्हेरीफाय करून पाहिला होता रिकॉइल चं एक्झाम्पल घेऊन. गन मध्ये जे रिकॉइल मोशन होत असते त्या मोशनचा आपण एक्झाम्पल घेऊन हा लॉ आपण व्हेरीफाय केला होता. यामध्ये आपण पाहिलं होतं की इनिशियली गन आणि बुलेट दोन्ही सुद्धा रेस्टला आहेत. दोघांच्या सुद्धा इनिशियल व्हेलॉसिटीज 0 असतील आणि त्यामुळे दोघांचे सुद्धा इंडिव्हिज्युअल मोमेंटम इनिशियली हे 0 येतील आणि त्या दोघांच्या इंडिव्हिज्युअल मोमेंटमला ऍड केल्याच्या नंतर आपल्याला टोटल इनिशियल मोमेंटम बिफोर कोलिजन हे 0 मिळेल. 0 किलोग्राम मीटर पर सेकंद आपल्याला मिळेल. ज्यावेळेस आपण गन मधून बुलेट फायर करतो त्यावेळेस गन मध्ये असलेल्या एका बार मध्ये आणि त्या बुलेट मध्ये कोलिजन होतं. कोलिजन झाल्याच्या नंतर कोलिजन होताना काय होतं, तो बार बुलेटवर फोर्स अप्लाय करतो आणि त्यामुळे गनची आणि त्या बुलेटची दोघांची सुद्धा व्हेलॉसिटी चेंज झालेली आपल्याला बघायला मिळते. बुलेट गन मधून जोरात बाहेर पडते आणि एक फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये मोशन करायला लागते. तिची इनिशियल व्हेलॉसिटी 0 होती जी आता आपल्याला चेंज झालेली बघायला मिळते. ती वाढून एका सर्टन पॉइंटला जात असते. त्याच वेळेस आपली जी गन आहे ती आपल्याला बॅकवर्ड मोशन मध्ये आलेली बघायला मिळते. पुन्हा ती मोशन मध्ये आली म्हणजे तिला काही ना काहीतरी व्हेलॉसिटी असेल. परंतु ही बॅकवर्ड मोशन मध्ये जी व्हेलॉसिटी आहे ह्या व्हेलॉसिटीला आपण निगेटिव्ह घेत असतो. निगेटिव्ह का? तर निगेटिव्ह या ठिकाणी अपोजिट डायरेक्शन इंडिकेट करते. बुलेट ज्या डायरेक्शन मध्ये जाते त्या डायरेक्शनच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये गन मोशन मध्ये येत असते. बुलेट फॉरवर्डला जात असते तर गन ही बॅकवर्ड मोशन मध्ये मागे येत असते. सो तो अपोजिट डायरेक्शन इंडिकेट करण्यासाठी आपण निगेटिव्ह लिहिलेला आहे. रिकॉइल व्हेलॉसिटी जी आहे गनची ती आपण निगेटिव्ह लिहिलेली असते.
मग आता आपण ह्या दोघांचे इंडिव्हिज्युअल मोमेंटम जर कॅल्क्युलेट केलं आणि जर आपण कॅल्क्युलेट करून जर त्यांना ऍड केलं तर एक आपल्याला प्लस मध्ये व्हेलॉसिटी दिसते, एक आपल्याला मायनस मध्ये व्हेलॉसिटी दिसते आणि त्यांना ऍड केल्याच्या नंतर ते एकमेकाला बॅलन्स करतात आणि इनिशियल टोटल इनिशियल मोमेंटमला ते इक्वल होतं. आपण जर मास आणि व्हेलॉसिटीला मल्टिप्लाय करून जर मोमेंटम काढले आणि त्यांना जर आपण ऍड केलं तर आपल्याला टोटल इनिशियल मोमेंटम आणि टोटल फायनल मोमेंटम सेम असलेलं बघायला मिळतं. मग या मोमेंटम वर आधारित असलेल्या प्रत्येक क्वेश्चन मध्ये आपल्याला दोन ऑब्जेक्टचं कोलिजन दिलेलं असतं. कोलिजन होण्यापूर्वी आपल्याला त्या ऑब्जेक्टची पोझिशन सांगितलेली असते. जर तो ऑब्जेक्ट कोलिजन होण्यापूर्वी स्टेशनरी असेल तर त्या ऑब्जेक्टची इनिशियल व्हेलॉसिटी 0 असते. जर कोलिजन होण्यापूर्वी जर तो ऑब्जेक्ट ऑलरेडी मोशन मध्ये असेल तर मोशन मध्ये असताना त्याची जी व्हेलॉसिटी आहे ती आपल्याला दिलेली असते. त्याच्यानंतर आपल्याला सांगितलेलं असतं की कोलिजन होतंय आणि कोलिजन झाल्याच्या नंतरची फायनल व्हेलॉसिटी आपल्याला फाइंड आउट करायची असते. यावेळेस काही क्वेश्चन मध्ये आपल्याला सांगितलेलं असतं की कोलिजन झाल्याच्या नंतर दोन्ही ऑब्जेक्ट एकमेकांमध्ये लॉक झालेले आहेत, एकमेकांवर अडकलेले आहेत. एक्झाम्पल आपण घेऊ शकतो की एखाद्या ठिकाणी जर एक हातगाडी उभी आहे आणि एक मुलगा पळत पळत येतोय आणि त्या हातगाडीवर जर तो उडी मारतोय, तो हातगाडीवर उडी मारल्याच्या नंतर हातगाडीच्या सरफेस मध्ये आणि मुलाच्या पायाच्या सरफेस मध्ये कोलिजन होईल आणि तो हातगाडीवर उभा राहील. त्यावेळेस कोलिजन झाल्याच्या नंतर त्या बॉयनी फोर्स लावलेला असेल, त्या फोर्स मुळे थोडं बहुत त्या हातगाडीला व्हेलॉसिटी येणार आहे आणि त्या व्हेलॉसिटी मुळे ती हातगाडी मूव्ह करेल. त्याच वेळेस तो मुलगा सुद्धा हातगाडीच्या सोबत सोबत मूव्ह करतो, दोघं सुद्धा एकत्र असतात. जर समजा दोन कारची धडक झाली तर त्या दोन कारचा बंपर एकमेकांमध्ये अडकतो. कोलिजनच्या नंतर दोन्ही कारचे बंपर एकमेकांमध्ये लॉक होतात. तर अशा प्रकारचे जे आपल्याला एक्झाम्पल सांगितलेले असतात ज्यामध्ये आपल्याला दोन ऑब्जेक्ट एकमेकांमध्ये लॉक होतात असं सांगितलेलं आहे कोलिजन झाल्याच्या नंतर, त्याला आपण लॉकिंग कंडिशन म्हणतो. आणि दोन्ही ऑब्जेक्ट एकमेकांमध्ये अडकलेले असल्यामुळे त्यांची पुढची जी मोशन होणार आहे ती सेम व्हेलॉसिटीने होते. या गनच्या एक्झाम्पल मध्ये दोन ऑब्जेक्ट आहेत, एक गन आहे आणि दुसरी बुलेट आहे. परंतु कोलिजन झाल्याच्या नंतर या गनच्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला लॉकिंग कंडिशन मिळाली नाही, कारण दोन्ही ऑब्जेक्ट हे लॉक नाही झाले तर गन मागे आली आणि बुलेट पुढे गेली. परंतु काही क्वेश्चन मध्ये आपल्याला सांगितलेलं असतं की दोन ऑब्जेक्ट कोलिजनच्या नंतर लॉक झालेले आहेत आणि मग अशा प्रकारे जर लॉकिंग कंडिशन दिलेली असेल तर ते एकत्र असल्यामुळे त्यांची पुढची मोशन सुद्धा एकत्र होत असते आणि एकत्र मोशन होत असल्यामुळे त्या दोघांची सुद्धा फायनल व्हेलॉसिटी ही सेम येते. आणि मग आपण त्या फायनल व्हेलॉसिटीला v1 ला आणि v2 ला इक्वली v आपण कन्सिडर करायचं आणि दिलेला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. तर आपण जे न्यूमेरिकल प्रॅक्टिसच्या पार्ट 5 मध्ये जे मोमेंटम वर आधारित आपण क्वेश्चन घेतलेले होते त्याचे सोल्युशन मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत व्हिडिओ लेक्चरच्या स्वरूपामध्ये, ते तुम्ही बघा. त्यामध्ये एक गनचं सुद्धा एक्झाम्पल आहे आणि काही लॉकिंग कंडिशन वाले सुद्धा एक्झाम्पल आहेत, त्याची तुम्ही प्रॅक्टिस करा. तर अशा प्रकारे आपण वेगवेगळे एक्झाम्पल घेतलेले, वेगवेगळे आपण टाईप आता डिस्कस केले आणि कशा प्रकारे न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचे हे सुद्धा आता आपण डिस्कस केलं. तर अशा प्रकारे आपल्याला विचारण्यात आलेले क्वेश्चन सॉल्व्ह करण्याची प्रॅक्टिस करा. अजून तुम्हाला काही क्वेश्चन्स मी प्रॅक्टिस साठी सेंड करू शकतो, ते तुम्ही प्रॅक्टिस करा, सॉल्व्ह करा आणि जेणेकरून तुम्हाला स्पीड तुमची वाढली पाहिजे, क्वेश्चन सॉल्व्ह करण्याची तुमची स्पीड वाढली पाहिजे. या गोष्टीकडे लक्ष द्या. धन्यवाद.